एखाद्या दिवशी तोंडाला चव नसेल किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर अशी मस्त गरमागरम खिचडी आणि त्यासोबत तोंडाची डबल चव वाढवणारी पौष्टिक चटणी बनवा. त्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ घेतले. तांदूळ कोणताही घेऊ शकता. पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. दोन्ही चांगलं निवडून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कुकर गरम करायला ठेवून त्यामध्ये अगदी थोडंसं तूप घालायचं. मोहरी घातली, 1 चमचा भरून जिरे घातले. चांगलं तडतडल्यानंतर कढीपत्त्याची पानं घातली आणि खिचडी खूप छान अशी रुचकर लागण्यासाठी हिंगसुद्धा घालायचं आहे. हिंग घालून झालं की हळद घातले आणि ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने त्याच्यात 3 पट पाणी घातलं. म्हणजे 1 वाटी तांदूळ होते तर 3 वाट्या तांदूळ आणि मुगाची डाळ पाव वाटी होती तर 1 वाटी एक्स्ट्रा पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलं आणि त्यानंतर मग धुवून ठेवलेले डाळ तांदूळ त्यामध्ये घातले. व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊन त्याच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत गॅसवरती ठेवायचं आहे. चटणी बनवण्यासाठी कढीपत्ता, पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये जिरे, मीठ आणि मिरची घालायची आहे. लसूणसुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर पांढरे तीळ आणि शेंगदाणे घालून ओबडधोबड असं हे वाटून घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून त्यामध्ये हिंग आणि हे जे वाटण आहे ते व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं. मस्त अशी चमचमीत पौष्टिक चटणी आपली तयार झाली आणि इकडे तोपर्यंत खिचडीसुद्धा तयार झालेली आहे. मस्त अशी गरमागरम पौष्टिक खिचडी आणि चटणी आपली तयार आहे. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.